जीवाची मुंबई या उपक्रमाअंतर्गत आपण जर पाहिलं तर अनेक महिला जे आहेत ते या मुंबईमध्ये दाखल झाल्या आहेत. तर खरं तर या सर्वच महिला नागपूरवरून आल्या आहेत. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की या नागपूरवरून आलेल्या महिला तब्बल एरोप्लेनने आलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी खरं तर बातचीत करून जाणून घ्यायला आवडेल. आपण जर पाहिलं तर या घरकाम करणाऱ्या असेल किंवा घरातच राहून आपलं संसार सासणाऱ्या या सर्व महिला आहेत. आपण जर पाहिलं या सर्वप्रथम आजच मुंबईत आल्या आहेत. ते पण प्लेनने आल्या आहेत. त्याच नंतर मुख्यमंत्र्यांची सुद्धा यांनी भेट घेतली आहे. खरं तर हे सर्व यशस्वी पार पडलं आहे ते सर्व महेश यांच्यामुळे. आपण त्यांच्याशी बात करू. महेशदा, खरं तर तुम्ही 20 महिलांना या आज मुख्यमंत्र्यांना भेटायला घेऊन आलात. त्यापूर्वी नागपूरवरून हे प्लेनने आणलात, काय सांगाल? एकतर काम करणाऱ्या दोन्ही भांडी करणाऱ्या महिला विमानात बसतील आणि त्यांनी विमान बघायचं हे कधी स्वप्नात होत नाही. म्हणजे जमिनीवर विमानच बघितलं नाही, त्याच्यात बसायचं कुठून? तर हा योग आम्ही जीवाच्या मुंबईच्या माध्यमातून घडवून आणला. विमानात बसून आकाशी झेप या महिलांनी घेतलेली आहे आणि तिथून येऊन मुख्यमंत्र्यांना भेटणे आणि मुख्यमंत्र्यांसोबत चहापाणी घेणे, गप्पा करणे ही मोठी अचिव्हमेंट आहे यांच्या लाईफमधली. विशेष म्हणजे लाडक्या बहिणीच्या बाबतीतही या महिला बोलल्या. फडणवीस साहेब म्हणाले ही योजना बंद होणार नाही, हे जे आश्वस्त केलं त्यांनी, ही मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. नक्कीच आपण काही महिलांशी बातचीत करू. ताई, काय सांगाल? नागपूरवरून मुंबईत विमानाने आलाय, कसा राहिला प्रवास, काय अनुभव राहिला? पुष्कळ आनंद झाला त्या प्रवासात. कारण तर जे आम्ही घरकाम करणारे जे महिला आहे ते कधी स्वप्नात नाही सोचलं होतं, पण ते आमचं स्वप्न पूर्ण केलं महेशदादांनी. आणि जे देवाभाऊ आहे त्यांना भेटून खूपच आनंद झाला. आणि ते आमच्यासोबत आम्हाला वेळ दिला, आमच्यासोबत बोलले, तर आम्हाला खूप चांगलं वाटलं. कारण तर आम्ही कधी त्यांना फक्त टी व्हीवर बघत होतो आणि कधी कुठं जर असं काही कार्यक्रम राहत होता तर आम्ही त्यांना जवळून कधीच बघितलं नाही. पण आज स्वतः तिथं बसून त्याच्यासोबत बोलून आणि तिथचा आम्हाला जे सन्मान मिळाला, आम्हाला खूप आनंद झाला. आई, काय सांगाल? मुंबईत प्रवास केलाय, नागपूरवरून आलात. आम्हाला घाटात जेवून आणलं बाबूनं, माझ्या मुलगा समाज तिथून आणलं. तेव्हा पण आम्ही मुंबई नाही पाहिली, काही नाही पाहिली, समुद्र नाही पाहिलं, काही नाही, विमान पाहिलं नाही. पण आम्हाला दाखवलं, संपूर्ण आमची इच्छा पूर्ण केली. जहाजमध्ये बसवलं, आम्हाला इच्छा पूर्ण झाली. बस हेच आनंद आम्हाला. आई, काय सांगाल? तुम्हाला तरी कधी असं वाटलं होतं का की मुंबईत आज विमानाने या? नाही वाटलं आम्हाला, समजलंच नाही बा. एवढं नागपूर पाहिलं नाही, मुंबई कुठं पाहिजे. आमच्या भाऊनं आम्हाला आणलं, आभारी मानतो. खूप आनंद झाला आम्हाला. आमचा भाऊ होते, आनंद झाला. 15 वर्षापासून भांडे घासत आहोत, काही लाभ नाही आम्हाला, म्हणून इथपर्यंत आलो. आई, काय सांगाल? मुख्यमंत्र्यांना भेटलात, काल ताजमध्ये सुद्धा गेलात असं कळतं काय? ताजमध्ये गेलो तर पहिला टाईम आहे आमचा. खूप आनंद झाला आम्हाला. चहा पाणी केलो, नाश्ता केला. आम्ही तिथं खूप मोठा असा मान संगम झाला आमचा. चहामध्ये फरक आहे का घरच्या चहा आणि ताज हॉटेलच्या चहा? घरच्या चहामध्ये ना याच्यामध्ये खूप फरक आहे. आम्हाला घरोघरी चहा भेटते, बायाच्या घरी. खूप चहा छान राहते, इथचा खूप छान आहे चहा. हे महागाचा चहा आहे, आमचा स्वस्ताचा चहा आहे. सस्त्यामध्ये महागामध्ये फरक पडत असते ना, म्हणून त्याच्यासाठी आम्ही 10 घरचे भांडे करतो, धुणं भांडे. सकाळीपासून संध्याकाळवर जातो, घरी येते. आणि मग इमान खटुल्यात बसलो तर असं वाटलं का आम्ही खूप आनंदामध्ये आलो. असं नाव पण घेता येत नाही आम्हाला, पण आम्ही बसलो, पाहिलं त्याला. खूप आम्हाला आनंद वाटला, खूप खुशी झाली. आमच्या लेकराबाळाला खूप खुशी झाली असं पाहिलं असं तर त्याला वाटलं असं का आमची आई इथोरी पोहोचली बा, इथोरी गेली. देवानंद भाऊनं खूप आम्हाला आमच्या संग वेळ घेतला. खूप आनंद झाला आम्हाला. धन्यवाद. मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा केली, काय त्यांना सांगितलं? लाडक्या बहिणीला बंद नका करू बा, निराधार वाल्याले खुशी द्या जराशी, आणि वैमान वाल्याचाही जरासं पाहा त्याच्याकडे, असं म्हणून बघितलं आम्ही. पण त्याईनं म्हणे हो म्हणे, धन्यवाद म्हणे. नक्कीच. आई, तुम्ही काय सांगाल? खरं तर विमानातून प्रवास तुमच्यासाठी कसा राहिला? वाटलं, खूप आनंद वाटलं. म्हणतो सगळं फिरवलं भाऊने, आनंद खूपच वाटला. विमानात फिरवलं, नागपूर सगळं दाखवलं. आसोली, हे ते वाघं, सगळं आनंद, सगळ्या गोष्टीतून आहे. सगळ्या गोष्टीतून आनंद आहे. खूप खुशी वाटली. त्याच्यामुळं भेटलं, एवढा आनंद नाही तर काही. सगळं आनंद आहे, सगळं. जीवाची मुंबई कुठेतरी अनुभवता आली तुम्हाला? शोभा अशोक वैले बोलतो मी. घाटांची माझं गाव आहे. तिथून आम्हाला धुणं भांडे करून इथपर्यंत याची आमची काही हे नव्हती.
आम्हाला हे सगळ्या भाऊमुळे इथपर्यंत येण्यात आलं आमचं. हो, भाऊने आम्हाला सगळं देवदर्शन दाखवलं. भाऊनं आम्हाला सगळं खाणं पिणं सगळं व्यवस्थित, आमचं राहण्याचं सगळं व्यवस्थित, सगळं काही भाऊनं आमच्यासाठी खूप काही केलं. आमची म्हणजे हे नव्हती इथपर्यंत येण्याची. आम्ही कधी नागपूर पाहिलं नाही, आम्ही कधी कोणतं यवतमाळ पाहिलं नाही. आम्ही म्हणजे कामच करत राहिलो. 50 वर्षापासून धुणं भांडे हेच कामं करत आहो ना, आपलं घर चालवत आहो. त्याच्यातून आपल्यापाशी कुठं पैसा जुळत होता आणि इथपर्यंत कुठं येत होतं. हे माझ्या भाऊची पुण्य आहे. देवाभाऊ भेटणं म्हणजे हे सगळ्यांची पुण्य आहे. सगळे भाऊ आहे पाठीमागं, यांच्या पुण्याईनं देवाभाऊची भेट झालेली आहे. तर देवाभाऊ सोबत आम्ही बोलणं केलं का भाऊ पहा आता बहिणीवर लक्ष द्या. जो काही तुम्ही बहिणीचा पगार तुम्ही चालू केला लाडक्या बहिणीचा, तुम्ही बंद करू नका. जे काही आहे ते आमच्यासाठी बहिणीसाठी तुम्ही भाऊ बनले, तर बहिणीसाठी तुम्ही हे चालूच ठेवा. बहिणीचं मन दुखवू नका, तुम्हाला बहिणीचा आशीर्वाद भेटणार आहे. आमच्यासाठी आमच्या भावाईनं चांगलं काम केलेलं आहे. ताई काय सांगाल, खरं तर या सर्व महिलांना अनुभव नागपुरातून मुंबईला येणारा विमानाने राहिलाय काय? नक्कीच गेल्या 25 वर्षापासून यवतमाळमध्ये माझे बंधू महेश पवार हे तळागाळातल्या गरिबांचे जे प्रश्न आहेत ते उचलून काम करत आहे. व्यसनमुक्ती असतील, त्यांच्या वेगवेगळ्या योजना असतील, ते सर्व हा गेल्या 2 वर्षापासून आपण जीवाची मुंबईचा उपक्रम राबवतात. हे त्याचं स्वप्न होतं आणि यावर्षी म्हणजे गेल्या वर्षी ज्येष्ठ नागरिकांना आणलं होतं. मला माहिती आहे की TV9ने खूप चांगली प्रसिद्धी त्याला दिली होती आणि आपणच होता अँकर तेव्हा, मला माहिती आहे. आणि यावेळेला त्यांनी ह्या सगळ्या घरामध्ये 15, 20, 25, 30 वर्षापासून ऋणमांडी करणाऱ्या महिला आहेत. त्यांनी सिर्फ वादा नहीं किया, कोशिश भी की और वादा और कोशिश करने वाला ये इंसान है, ज्याच्या खिशात एकही रुपया नसताना आज 2 दिवस त्यांनी या सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावर जे हसू आनंद दिला. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की यातली एक महिला मगाशी एक वाक्य बोलली की आम्ही जे इतकं वर्ष जगलो नाही ना ते आता या 2 दिवसात जगलो. मला असं वाटतं हे सगळं त्या महेश भाऊंसाठी आणि म्हणून आम्ही सगळे लोकसुद्धा त्याच्याबरोबर खांद्याला खांदा लावून आमचं जे काही हिस्सा म्हणू, कंट्रीब्युशन म्हणून आम्ही समाजाचं देणं लागतो असं आम्हाला म्हणणं आहे आणि ते देणं करत जाऊ. सगळ्यात मेंढणं म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट नाही, त्यांनी भेट घेतलेली आहे. लक्षात घ्या घरेलू महिलांची, हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की जो उसने सोचा तो त्यांनी पूर्ण केलं. या महिला जेव्हा आपल्या जिल्ह्यात जातील तेव्हा हे सगळे प्रश्न म्हणजे गेल्या वेळेला जेव्हा ज्येष्ठ नागरिक आलेले तेव्हा मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी केली होती की 1000 रुपयाची जी पेन्शन होती ती 1500 करायची. त्यांनी ते तातडीने पूर्ण केली. आताही त्यांनी एक मागणी केलेली आहे, यांच्या सन्मानाखातर त्यांचं जे सन्मानाचं एक अनुदान दिलं जातं त्याचीही मागणी केली. मला वाटतं की असं एका सामाजिक कार्यकर्त्याकडून डेफिनेटली अपेक्षित आहे. त्यांचा हा पायंडा जो त्यांनी घातलेला आहे की आपापल्या जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी हे स्वीकारावं आणि अशा पद्धतीचे जीवाची मुंबईचे उपक्रम राबवावे. काल आम्ही महिला बाल विकास मंत्री यांनाही ती विनंती केली, आज माननीय मुख्यमंत्र्यांनाही ती विनंती केली. मला असं वाटतं की त्यांचा हा जो उपक्रम आहे तो उपक्रम पूर्ण महाराष्ट्रासाठी सुद्धा अशा प्रकारच्या या तळागाळातल्या भगिनी असतील किंवा तळागाळातली मंडळी असतील, गरीबातली गरीब, त्यांना पुढे नेण्यासाठी उपक्रमासाठी लागलेले. त्यामुळे खरोखर अभिनंदन जीवाची मुंबई या कार्यक्रमाचं आणि रसिकाश्रय जी संस्था आहे तिचंही अभिनंदन की हे प्रश्न घेऊन लढत असताना हा एक अशा प्रकारचा युनिक म्हणजे मुख्यमंत्री बोलले माननीय मुख्यमंत्री की एक अनोखा उपक्रम आणि हे असं करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यांनीही मानलं की जिल्ह्यात अशा प्रकारची जीवाची मुंबई करणारे उपक्रम उभे राहिले पाहिजेत. नक्कीच ताई, धन्यवाद. तर आपण जर पाहिलं तर जीवाची मुंबई या उपक्रमाअंतर्गत आज यवतमाळवरून या संपूर्ण महिला जे आहेत ते प्लेनमधून खरं तर नागपूर विमानतळावरून दादरच्या मुंबईत या दाखल झाल्या. त्याच्यानंतर यांनी ताज हॉटेलमध्ये चहा पिण्याचा सुद्धा आनंद लुटला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट सुद्धा घेतली. खरं तर या सर्व महिलांसाठी अनपेक्षित होतं, मात्र या सगळ्याच उपक्रमातून आता हे याच्यासाठी खरं तर संपूर्ण सभ्यसत्य झालेलं पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहनसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.